लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे कल्याण नाना गायकवाड. सभापतीपद भाजपाच्या ताब्यात, तर उपसभापतीपदी शिवसेना. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे कल्याण नाना गायकवाड, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे बाळासाहेब गाडे यांची निवड झाली. पंचायत समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान पंचायत समिती कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता. प्रक्रियेच्या वेळी उबाठा शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी भाजपचे नेते कल्याण गायकवाड हे सदस्यांना पळवून नेत असून तसेच त्यांना पैसे पुरवत असल्याचे गंभीर आरोप करत कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी पंचायत समिती कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी व पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेमुळे पंचायत समिती निवड प्रक्रियेला राजकीय वादविवाद झाले. मात्र निवड प्रक्रियेपूर्वी अंबादास दानवे यांनी ज्यांची कॉलर पकडली होती त्यांचीच म्हणजेच कल्याण गायकवाड यांची सभापतीपदी निवड झाली व त्यांच्यावर गुलाल पडला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित सभापती गायकवाड यांनी सांगितले की आता मी कोणी एका पक्षापुरता राहिलो नाही, तर जनतेचा सेवक म्हणून पद स्वीकारले आहे. पंचायत समिती गाव पातळीवरील विकासासाठी महत्त्वाची संस्था असून शेती, पाणी, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी काम करणार आहे. गायकवाड यांनी भाजपचे सर्व वरिष्ठ नेते मंडळींचे व शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट तसेच ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांचे आभार मानले व ज्यांनी त्यांना मतदान केले नाही त्यांना व सर्वांना सोबत घेऊन जनतेची कामे करणार आहे असे सांगितले. काय कशासाठी भारतीय जनता पार्टीला मस्ती आलेली लोक पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, देऊन कुठे धमक्या देऊन येतात हे लोक, तर यांना उत्तर तर द्यावं लागेल ना. म्हणून मी पकडला त्या उमेदवाराला. कोणाची आहे तो? कोणाचा? भाजपचा. बरं, दिलं त्याच्या कानाखाली. तुमचे काही सदस्य गायब आहेत. हा, मग म्हणूनच नाही आमचे शिंदे गटाचे हे सगळे यांनी यांच्या ताब्यात ठेवले ना भाजपने. शिंदेमध्ये 2 गट झाले. हो, झालेले. आपण बघतोय की पंचायत समितीच्या या सगळ्यामध्ये पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.